करतो आपण आदरांजली अर्पण करावी। पुढील सर्व वक्त्यांना मी थोडक्यामध्ये आयोजकांकडून विनंती करतो। सगळ्यात संपूर्ण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि समतेच्या लढाईमध्ये ज्या ज्या महामानव आणि महामातांनी आपलं योगदान दिलं अशा सर्वच महामानव आणि महामातांच्या विचारांना मी या ठिकाणी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी आपण आमचे मित्र जीवन भालेराव यांचे पिताश्री विठ्ठल भालेराव यांच्या मी पुण्यानुमोदन म्हणणार नाही, यांच्या कुशल कर्मानुमोदनाच्या कार्यक्रमासाठी आपण इथे जातो। कारण पाप आणि पुण्य आपण मानत नाही आणि त्यांच्या कुशल कर्माला अनुमोदन देण्यासाठी सकाळपासून या ठिकाणी अनेक वक्ते या ठिकाणी त्यांच्या आठवणी सांगत आहेत। 2 मिनिटं आहेत, 2 मिनिटांमध्ये काय बोलावं माहीत नाही। मी या ठिकाणी एवढंच सांगेन की ही जी जुनी पिढी आहे, या जुन्या पिढीकडून जे जे काही चांगले गुण आहेत ते आपण घेतलं पाहिजे, चळवळीसाठी योगदान दिलं पाहिजे। जर आपण चळवळीसाठी योगदान नाही दिलं तर कदाचित आपण म्हणजे आपल्या पुण्यानुमोदनाच्या म्हणा किंवा कुशल कर्मानुमोदनाच्या कार्यक्रमानंतर कदाचित 2-3 वर्षानंतर पण आपल्या फोटोला कदाचित हारही घातला जाणार नाही। त्यासाठी समाजामध्ये राहणं गरजेचं आहे आणि त्याची पोचपावती आहे। मी अधिक न बोलता वेळेचं भान राखून या बाबांना आदरांजली वाहतो आणि इथेच थांबतो। जय हिंद।